ठरलं तर मग मालिकेचा आजचा 19 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रियाचा नुसता संताप होतो. काय ठरवलं होतं आणि काय होऊन बसलं आहे. सुभेदारांची सून होऊन सगळी प्रॉपर्टी माझ्या खिशात घालणार होते, परंतु नाही, त्या सायलीने येऊन सगळ्या माझा सत्यानाश केला आहे. त्यातून नागोबा मला जिवंत सोडणार नाही. त्याला जरी दया आली तर महिपत इतके माझे तुकडे करेल ना की काही सांगता येणार नाही. असं विचार करत प्रिया पार रडकुंडीला आलेली असते. प्रिया आता हे सगळं सोडून पळून जाण्याचा निर्णय घेते. विचार करते की मला वाटलं होतं ती सायली जरी लग्नात आली तरी ती थेरडी आणि कल्पना तिला गप्प बसवतील, परंतु नाही. या अर्ध्या मेंदूच्या प्रतिमासमोर मात्र सगळ्यांची बोलती बंद होते. अख्ख्या सुभेदारांच्या घरात ना फक्त अश्विन आहे जो मला थोडी तरी सहानुभूती दाखवतो, परंतु त्याचा तरी काय उपयोग आहे म्हणा. असा विचार करत जी प्रिया आता पळून निघून जाणार असते तिच्या डोक्यात एक वेगळंच कारस्थान शिजतं. अश्विनचं बोलणं प्रियाला आठवतं. अश्विनला तिच्याबद्दल सहानुभूती आहे, तिच्याबद्दल इतकी काळजी वाटते. तर प्रिया आता ठरवते की अश्विनचा उपयोग काय आहे असा विचार करण्यापेक्षा आपण त्याचा काय उपयोग करून घेऊ शकतो हा विचार केलेला बरा. बिचारा अश्विन आता प्रियाच्या चाळ्यातच अडकणार असतो. अर्जुन सायलीला एका ठिकाणी घेऊन येतो तेव्हा सायली विचारते की आपण इथे का आलोय. अर्जुनचं एक सरप्राईज असतं जे की तो सायलीला देणार असतो. तर अर्जुन सध्या तरी ते सरप्राईज सायलीसमोर फोडतच नाही. तो सायलीला गाडीतच बसायला सांगतो. इकडे अस्मिता मात्र खूपच उतावीळ झालेली असते कॅनडाला जाण्यासाठी. पूर्णाची कल्पना अगदी तिचे लाड करत असतात. तर विमल तिची बॅग आणून देते. तेव्हा अस्मिता म्हणते की डायरेक्ट कॅनडाला जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना. तेव्हा पूर्णाची म्हणते की अगं जाता जाता सासू सासऱ्यांना भेटून तरी जा. खरं तर ना सचिनचं काहीतरी सामान द्यायचं आहे म्हणून मला घरी जावं लागतंय, नाहीतर मला जायचंच नव्हतं असं अस्मिताने म्हणताच प्रताप म्हणतो की अस्मिता उगाचच कटकट करू नकोस. तुला सचिनने सांगितलंय ना घरी जायला, मग घरी जा आणि त्याचं सामान घेऊन डायरेक्ट एअरपोर्टला जा. उगाचच आपलं काहीतरी. तेव्हा कल्पना म्हणते की हो ना, आणि ती अस्मिताला विचारते की काय ग, तुला काय सासू सासरे टोचतात की काय. अश्विन म्हणतो की नाही नाही, तिला ना कॅनडाला जायची जास्त घाई झाली आहे. फक्त मध्येच ना तो कंपल्सरी हॉल्ट लागलाय ना त्यामुळे तिचा नुसतं संताप होतोय. असं म्हटल्यानंतर सर्वच सुभेदार हसत असतात. तर अस्मिता आता कॅनडाला निघालेलीच असते. सर्वात आधी तर ती सासरी जाणार असते. तर जाता जाता अस्मिता सगळ्यांनाच म्हणते की मी जाते, परंतु तुम्ही सगळ्यांनी मला मिस करायचं या. तेव्हा पूर्णाची अस्मिताच्या पाप्या घेते आणि तिला म्हणते की हो ग बाळा, आम्ही सगळेच जण तुला मिस करणार आहोत. तर इतक्यातच सायली अर्जुन दोघेही घरी परतलेले असतात. तर अर्जुन सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि दोघेही एकत्र आता घरात जायला निघतात. अखेर आता अर्जुन सायलीला तिचा मान मिळवून देणार असतो. जेव्हा अस्मिता ही एअरपोर्टला जायला निघालेली असते इतक्यातच सायली अर्जुन नेमके त्यांच्या समोर येतात. सर्वच जण सुभेदार अगदी रागाने त्यांच्याकडे पाहायला लागतात, परंतु त्यांच्या सर्वांकडे दुर्लक्ष करत अर्जुन सायलीला म्हणतो की चला मिसेस सायली. तर पूर्णाची त्याला टोकते. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन परत मला पहिल्यासारखं बोलायला भाग पाडू नकोस. सायलीला आमच्या घरामध्ये प्रवेश नाहीये आणि आमचा हा निर्णय बदललेला देखील नाहीये. तेव्हा अर्जुन त्याकडेही दुर्लक्ष करतो. आता पुन्हा तो घरात पाऊल टाकणार तर प्रताप त्याला म्हणतो अर्जुन आम्ही काल रात्रीच तुम्हाला इथून निघून जायला सांगितलं होतं, तरीही तुम्ही दोघं गार्डनमध्येच थांबलात आणि आता काय आमच्या घरात घुसायचा प्रयत्न करताय. अर्जुन म्हणतो की काल रात्री मी गप्प बसलो होतो डॅड, कारण मला रात्रीच्या वेळी कोणताही तमाशा नको होता, परंतु मी माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. हे घर जितकं माझं आहे तितकंच माझ्या बायकोचं देखील आहे. या घरावरती माझ्या इतकाच माझ्या बायकोचा देखील अधिकार आहे आणि आमच्या लग्नाचे लीगल डॉक्युमेंट लवकरच तुमच्या हातात येतील, म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट. असं अर्जुने म्हणताच सगळे सुभेदार हादरलेले असतात आणि एकमेकांकडेच पाहायला लागतात. अश्विन विचारतो की अच्छा, म्हणजे आता तो आम्हाला कायदा दाखवणार आहेस का. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं करायला मलाही आवडत नाहीये अश्विन, परंतु आमच्या दोघांचे लग्न हे तुमच्या समोरच झालं आहे, परंतु मनाने केव्हाच आम्ही नवरा बायको होतो. काय आहे ना, तुम्हाला आमचे इमोशन्स कळत नाही आहेत.
म्हणून मला मॅरेज सर्टिफिकेटबद्दल तुमच्याशी बोलावं लागलं आणि कायद्याने माझ्या बायको असलेल्या मिसेस सायली यांना या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. तर अर्जुन तिथे सायलीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की चला मिसेस सायली. आता सायली घरात पाऊल टाकणार तर पूर्णाची अर्जुनला म्हणते की आम्ही हिला सून मानत नाही अर्जुन. तेव्हा अर्जुन त्यांना ठणकावून सांगतो की मानावं लागेल पूर्णाची. आता सगळे सुभेदार वेड्यासारखे अर्जुनला पाहायलाच लागतात, कारण शेवटी तोही सुभेदार तितकाच हट्टाला पेटलेला असतो. आणि अजून तुम्हाला कोणाला जर डाऊट असेल तर मी पुन्हा ओळख करून देतो. या कायद्याने माझी बायको मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत, असं अर्जुन तिथे आता सुभेदारांना सांगतो. माझी बायको आणि सुभेदार घराण्याची मोठी सून आहे ही. तेव्हा पूर्णाची म्हणते की तुझा कायदा आहे ना, तो उंबरट्याच्या बाहेर ठेवून यायचा अर्जुन, कारण सुभेदाराच्या घराचा उंबरठा ओलांडला ना की इथे येऊन या घराच्या रीतीभाती पाळाव्याच लागतात. जी पूर्णाची मोठ्या टेचाने अर्जुनशी वाद घालत असते त्याच पूर्णाचीची अर्जुन आता पार बोलतीच बंद करतो. तो विचारतो की बरं ठीक आहे, मग मला एक गोष्ट सांग, काल रीतिरिवाजाप्रमाणेच आमच्या लग्नाच्या विधी तुमच्या नजरेसमोरच झाल्या होत्या ना, मग त्या विधी जर रिवाजाप्रमाणे पार पडल्यात तर मग मिसेस सायली या घराच्या कोण आहेत? आता अर्जुनने सगळ्यांनाच खडसावून जाब विचारलेला असतो. सगळे सुभेदार त्याच्यासमोर माना खालती घालून उभे असतात. मग आता तुम्हीच मला सांगा की रीतिरिवाजाप्रमाणे जर सगळं घडलंय तर मिसेस सायली या घराच्या कोण आहेत? असं अर्जुन पुन्हा एकदा खडा सवाल करतो. आता सुभेदारांच्या तोंडातून शब्द फुटत नसतो. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, आपलं ठरलं होतं ना की यांचा राग जाईपर्यंत आपण वाद घालणार नाही आहोत, आपण वाट पाहणार आहोत. तेव्हा अर्जुन सायलीला शांत राहायला सांगतो आणि तो म्हणतो की पूर्णाजी, अगं या घराच्या रीतिरिवाजाप्रमाणे आणि कायद्यानुसार मिसेस सायली या घराच्या कोण आहेत हे मी पुन्हा एकदा विचारतो, सांगा ना. आता सगळे सुभेदार चिडीचूप होतात, कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नसतो. अर्जुनने एक प्रश्न विचारताच सगळ्यांची बोलती बंद झालेली असते. पूर्णाजी हळुवारपणे म्हणते की या घराची मोठी सून. तेव्हा अर्जुन म्हणतो की ऐकू नाही आले, जरा मोठ्याने बोलतेस का? तेव्हा पूर्णाजी मोठ्याने म्हणते की घराची मोठी सून. तेव्हा अर्जुन हसतो आणि पूर्णाजीला म्हणतो की मग मला सांगा, एवढे रीतिरिवाज परंपरा पाळणारं सुभेदार घरानं त्यांच्या सुनेला तिचा मान देणार नाहीत का? अर्जुनने आता सुभेदारांना वटणीवर आणण्यासाठी त्यांचीच भाषा वापरलेली असते. बाहेरच्या परक्या माणसासारखं त्यांना तुम्ही घराच्या बाहेर गार्डनमध्ये राहायला देणार आहात का? हे काही बरोबर नाहीये. अस्मिता अर्जुनला विचारते की अर्जुन, तू आम्हाला ब्लॅकमेल करतोयस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, अजिबातच नाही आहे अस्मिताई. माझ्या मम्माने आणि माझ्या आजीने मला हे शिकवलंय की बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतं. अर्जुन अजून एक प्रश्न विचारतो आणि सगळे सुभेदारांचे झटक्यात डोळे उघडवतो. तर अर्जुन तिथे म्हणतो, आता तुम्ही आमच्याशी जे काही वागताय त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते पूर्णाची, की तुमच्या मनात आता आपल्या माणसांसाठी सुद्धा जागा नाही आहे का? पूर्णाची, अगं लहानपणापासून मी हेच बघत आलो आहे की तुझं डॅडपेक्षा माझ्या मम्मावरती जास्त प्रेम आहे आणि तू तिला सून नाही तर मुलगी मानतेस. मग सासू नेमकी कशी असावी हे दाखवून देणारी अन्नपूर्णा सुभेदार आज तिच्या नात सुनेशी असं क्रूरपणे वागणार आहे का? तेव्हा अस्मिता खूपच वैतागते आणि अर्जुनला विचारते की अर्जुन, ही असली आमच्यासमोर लेक्चरबाजी करण्यापेक्षा तुम्ही दोघं एखाद्या फ्लॅटवरती का जाऊन राहत नाही आहेत? तेव्हा अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली हाच प्रश्न मी ह्यांनाही केला होता, म्हणजे हायवे जवळचा फ्लॅट किंवा एस टी स्टँड जवळचं डुप्लेक्स. परंतु नाही, यांना यांच्या माणसांसोबत राहायचं आहे. माझ्या बायकोला तिच्या कुटुंबासोबत राहायचं आहे, तिच्या परिवारासोबत राहायचं आहे आणि म्हणून आज मी माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात घेऊन येतोय, असं म्हणत तो अख्ख्या सुभेदाराला हातरवून सोडतो. परंतु अजूनही जर तुम्ही काहीच निर्णय घेणार नसाल तर तसं सांगा मला, असं अर्जुन म्हणताच प्रताप म्हणतो की अर्जुन, तू काय आता आमच्याशी वकिली डावपेच खेळतोय का? परंतु एक गोष्ट नक्की आहे, ही मुलगी आमच्या घराची सून नाही होऊ शकत.
आणि तो विषय तिथल्या तिथे बंद करतो. तेव्हा अर्जुन हसतो आणि उलट प्रतापला समजावतो की हे किती विनोद आहे डॅड. म्हणजे जिथे रक्ताची नाती असतात तिथे स्वीकारणं किंवा सोडून देणं असं काही येतच नाही. अस्मिताई तुमची मुलगी आहे, मी आणि अश्विन तुमची मुलं आहोत आणि आपली ही रक्ताची नाती आहेत. त्याचप्रमाणे मिसेस सायली तुमची नातसून आहे. एवढं सिंपल आहे ना हे सगळं. अर्जुनने डायरेक्ट आता बाउन्सरच मारलेला असतो. तर अश्विन तिथे अर्जुनला विचारतो की म्हणजे मम्मा, पूर्णाची, डॅड यांचा तू मानच राखणार नाही आहेस का? यांचं काही ऐकणारच नाही आहेस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मी माझ्या बायकोचा मान राखणार. कारण आजपर्यंत नाती जपण्यासाठी धडपडताना मी तिला पाहिलंय. मागच्या वेळेस आम्ही दोघांनी लपून छपून लग्न केलं होतं, परंतु यावेळेस आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर लग्न केलं आहे. आणि आज मी अगदी प्राऊडली सांगतोय की आमचं लग्न झालंय आणि मी आता माझ्या बायकोला माझ्या हक्काच्या घरात घेऊन येतोय. तेव्हा सायली खूप खुश होऊन अर्जुनकडे पाहायला लागते. शेवटी अर्जुनही सुभेदारच आणि तोही तितकाच हट्टी. त्याला सायलीला तिचा मान मिळवून द्यायचा असतो. अर्जुन आता डायरेक्ट घरातच घुसतो. तेव्हा सगळे सुभेदार धक्क्याने त्याच्याकडे पाहायलाच लागतात. पूर्णाची त्याला म्हणते की थांब अर्जुन, जर तू तुझी मनमानीच करणार असशील तर माझ्या देवघरापाशी जायचं नाही. साधा कुंकवाचा करंडा सुद्धा तुला मिळणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे किती प्रेडिक्टेबल आहे पूर्णाची. मला ना हे सगळं एक्सपेक्टेडच होतं. आणि अर्जुन आता बाहेर येतो. आता अर्जुनला सायलीचा गृहप्रवेश करायचा असतो, परंतु सुभेदार तर अर्जुनला साधं घरातही घुसू देत नाहीत. तेव्हा सायली अर्जुनला विचारते की तुम्ही नक्की काय करताय? अर्जुन सांगतो की मला हे सगळं आधीच माहिती होतं की पूर्णाची काही मला घरातल्या कोणत्या वस्तूला हातच नाही लावू देणार, म्हणून गृहप्रवेशाची सगळी तयारी मी आधीच करून ठेवली होती. आणि अर्जुन आता पिशवीतून मापटं काढतो आणि त्यामध्ये तो तांदूळ ओततो. तेव्हा सायली खूप खुश होऊन अर्जुनकडे पाहते, परंतु सगळे सुभेदार अवाक झालेले असतात. सगळे सुभेदार धक्क्याने एकमेकांकडे पाहायला लागतात, परंतु अर्जुन काही आता सुभेदारांची मनमानी खपवून घेणार नसतो. तर अर्जुनने फक्त मापच आणलेलं नसतं, तर सायलीचं औक्षण करण्याची सुद्धा सगळी तयारी केलेली असते. आणि जेव्हा सायली स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं पाहते, ती नव्याने पुन्हा एकदा अर्जुनच्या प्रेमात पडते. अर्जुनने औक्षणाची सुद्धा सगळी तयारी केलेली असते. अर्जुन आता दिवा पेटवतो आणि तो सायलीचं औक्षण करायला सुरुवात करतो. सायलीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू दाटून आलेले असतात, परंतु सगळ्या सुभेदारांची तोंड आता बघण्यालायक झालेले असतात. अर्जुनने त्यांच्या तोंडावरती चांगला चपराक मारलेला असतो. तर मुद्दाम अर्जुन सगळे सुभेदाराकडे पाहून हसायला लागतो आणि त्यांच्या नाकावरती टिच्चून त्याने शेवटी त्याच्या सायलीचा गृहप्रवेश केलेला असतो. तर अर्जुन सायलीचं औक्षण करतो, तिच्यावरती अक्षता फुलांचं नुसतं वर्षाव करतो. आणि हे सगळं पाहून सायलीला आता स्वर्गसुख मिळालेलं असतं. खूप खुश झालेली असते ती. औक्षण करून झाल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की या मिसेस सायली, तुमच्या हक्काच्या घरात या. तेव्हा सायलीचे डोळे पाणावलेले असतात. तर सायली मापटं ओलांडते आणि अखेर सुभेदारांच्या घरात अर्जुनने सन्मानाने तिचा गृहप्रवेश केलेला असतो. तेही सगळे सुभेदारांच्या नाकावरती टिचून. सायली मापटं ओलांडून जेव्हा घरात पाऊल टाकते, तेव्हा ती ठरवते की आज माझा या घरात गृहप्रवेश झाला आहे, परंतु तसाच लवकरच तुमच्या मनात देखील होईल. काही वेळानंतर अर्जुन सायली दोघेही आपापल्या बॅगा घेऊन त्यांच्या रूममध्ये येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की वेलकम मिसेस सायली. म्हणजे आत्ता मला या घराला घरपण आल्यासारखं वाटतं आहे. मी तर वाटच पाहत होतो की तुम्ही कधी एकदा या रूममध्ये परत येत आहेत. तर सायली थोडीशी अस्वस्थच असते, ती थोडीशी नाराजही असते. तेव्हा अर्जुन एकटाच तिच्याशी बडबडत असतो की मला तर वाटलं होतं, भीती वाटत होती की तुम्ही खरंच कधी पुन्हा या रूममध्ये येचाल की नाही. या रूममध्ये आपल्या दोघांच्याही किती आठवणी आहेत ना, सतत त्या आठवणी मला आठवत होत्या. अर्जुन चेअरवरती बसतो आणि सायलीला म्हणतो की मला ना अगदी हरल्यासारखं वाटत होतं मिसेस सायली, कारण तुम्ही नव्हतात ना माझ्यासोबत. परंतु आता मला असं कधीच वाटणार नाही मिसेस सायली, कारण तुम्ही माझ्या आयुष्यात परत आला आहात आणि आपण आता कायम एकत्र या रूममध्ये असणार आहोत.
परंतु आपण एकत्र आलो आहोत ना, त्याचं श्रेयसुद्धा तुम्हालाच जातं मिसेस सायली, असं अर्जुन म्हणतात. सायली त्याच्याकडे पाहते. अर्जुन सायलीकडे येतो आणि तिला म्हणतो की काल रात्री आपण जेव्हा टेंटमध्ये होतो तेव्हा आपण एकत्रच होतो, परंतु मिसेस सायली तुमची नाराजी होती. तुम्ही खूपच अस्वस्थ होतात. डोळ्यात तुमच्या पाणी आलं होतं आणि मला त्याचं कारणही माहिती होतं की तुम्हाला तुमच्या माणसांसोबत राहायचं होतं. मग काय, मी तेव्हाच ठरवलं की तुम्हाला तुमच्या घरात परत घेऊन येणार म्हणजे येणारच. आणि आता बघा, तुम्ही तुमच्या घरात परत आला आहात मिसेस सायली, असं अर्जुन एकटाच बडबडत असतो. सायली काही रिॲक्टच करत नसते. तिच्या मनात नक्की काय चाललंय ते अर्जुनला कळत नाही. तेव्हा अर्जुन सायलीच्या हातातील बॅगच काढून घेतो आणि तिला विचारतो की काय झाले मिसेस सायली, सांगा ना प्लीज. तेव्हा सायली अर्जुन समोर तिची नाराजी व्यक्त करते की मी तुम्हाला असं म्हटले होते की आपल्या घरच्या माणसांची मनं जिंकून आपण घरात यायचे आहेत, परंतु तुम्ही काय केलं, त्यांच्यावरती आवाज चढवलात, आपल्या माणसांची मनं दुखावलीत. तेव्हा थोडं धीर धरायचा होता ना सर. तर अर्जुन विचारतो की धीर धरायचा म्हणजे किती दिवस, 10 वर्ष, 20 वर्ष की 50 वर्ष? कारण आपल्या घरच्यांची मनं जिंकेपर्यंत ना आपण म्हातारे झालो असतो. तेव्हा सायली तोंड फिरवते. तर अर्जुन मुद्दाम आता म्हाताऱ्यासारखी ओव्हर ॲक्टिंग करतो. तो ड्रामेबाज अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली बघा, आज 50 वर्षानंतर आपण आपल्या घरात परत आलो आहोत. मग तुम्ही काय म्हणाला असतात की हो मी आज खूप खुश आहे. मी तुम्हाला म्हणालो असतो की चला मग आपण डान्स करूयात, नाचूयात, मजा करूयात. मग तुम्ही काय म्हणाला असतात, नाही माझे पाय थरथरत आहेत, माझे गुडघे दुखत आहेत. मग मी काय केलं असतं, तुम्हाला जबरदस्तीने नाचायला लावलं असतं. चला मिसेस सायली आपण नाचूयात. आणि अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिच्यासोबत डान्सच करायला लागतो. आता सायलीला अर्जुनची जी ओव्हर ॲक्टिंग चालू असते त्यामुळे हसू तर येतं, परंतु मुद्दाम ती नाटकं करते. आणि अर्जुन डान्स करता करता सायलीला स्माईल करायला सांगत असतो, परंतु सायली मुद्दाम नाराज असल्याचं त्याला भासवते. परंतु अर्जुनने काही प्रयत्न सोडलेलेच नसतात. सायलीच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. अर्जुनला हे जाणवत असतं की सायलीला सुद्धा हसू येते, परंतु सायली मुद्दाम नाटकं करते. तर अर्जुन काही सायलीचा पिच्छाच सोडायला तयार नसतो. तो तसा तिच्यासोबत डान्स करत राहतो आणि तिला स्माईल करायला सांगत असतो. जेव्हा जेव्हा सायली अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुन मुद्दाम तिला स्माईल करायला लावतो, परंतु सायली मुद्दाम तोंड फिरवते. सायलीसोबत डान्स करता करता अर्जुन अगदी तिच्यामध्ये हरवूनच केलेला असतो. तो जेव्हा डान्स थांबवतो तरीही सायली काही हसायचं नाव घेत नसते. अर्जुन पुन्हा मुद्दाम म्हाताऱ्यासारखे ड्रामे करायला लागतो आणि तो म्हणतो की ऐको मिसेस सायली, अहो कंबर गेली माझी, माझ्या कंबरेचा बेल्ट कुठे असेल तर शोधून द्या ना. तेव्हा सायली डोळे वटारून त्याच्याकडे पाहते. तर अर्जुन मुद्दाम म्हणतो की आता 50 वर्षानंतर आपण पुन्हा आपल्या घरात आलो आहोत ना, मग थोडंसं गोडधोड काहीतरी खाऊ घाला की. अरे परंतु विसरलोच, आता आपण दोघे म्हातारे झालो आहोत ना, मग आपल्या दोघांनाही दात नाही आहेत, त्यातून आपल्या दोघांनाही शुगर आहे. मग आता बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू कसे खाणार ना आपण. अर्जुनचे हे ड्रामे चालू असताना शेवटी सायली खळखळून हसायलाच लागते. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो आणि सायलीला म्हणतो की बस, याचसाठी केला होता हा अट्टास. अर्जुन सायलीच्या हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो की बस, तुम्ही ना कायम अशाच हसत राहा मिसेस सायली, हसताना ना तुम्ही खरंच खूप क्यूट दिसता. तेव्हा सायली म्हणते की पण त्याचा काय उपयोग ना, माझ्या चेहऱ्यावरती हसू आणलं परंतु माझ्या माणसांना दुखवलं तुम्ही. तेव्हा अर्जुन विचारतो की हे काय आता, म्हणजे तुमच्या मनासारखंच तर केलं ना मी, हे खूप चुकीचं आहे मिसेस सायली. तेव्हा सायली ही नाराजी व्यक्त करते, आपल्या माणसांसाठी तुम्ही कायद्याची भाषा वापरलीत आणि तुम्ही त्यांच्याशी जे वागलात ना ते मला नाही पटलं. जाऊ देत, तुमच्याशी बोलायचं म्हटलं ना खूप अवघडच आहे, कारण तुमच्याशी काही बोलायला गेलं की तुमच्यातला वकील जागा होतो. मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे, असं चिडून सायली आता तिथून निघूनच जाते. तेव्हा अर्जुन तिला अडवण्याचा प्रयत्न करतो. कित्येक दिवसानंतर अर्जुनने पहिल्यांदा सायलीला बायको अशी हाक मारलेली असते. इकडे अस्मिता कॅनडाला जायला निघालेलीच असते. तर कल्पनाला ती म्हणते की आता मी निघालोच होते आणि ती मुलगी आडवी आली, आता माझी कॅनडाची ट्रिप छान व्हायला पाहिजे. तेव्हा कल्पना म्हणते
की उगाच तू इथला या गोष्टींचा विचार करूच नकोस. पूर्णाजी तिथे अस्मिताला सल्ले द्यायला लागते की फ्लाईटमध्ये बसलीस का फ्लाईटमध्ये बसण्याआधी ना फोन कर. त्यानंतर कॅनडाला पोहोचल्यानंतर सुद्धा तू मला फोन करायचा आहेस. तेव्हा अस्मिता म्हणते की बस ना आता काय श्वास घेतल्यानंतर पण तुम्हाला कळवायचं आहे का? एक तर ना मला एक कळत नाही आहे की तुम्ही ना या घराची काळजी करायला हवी आहे. सगळे प्रॉब्लेम फिरून फिरून याच घरापुढे काय येत आहेत ना मला कळतच नाही आहे असं म्हणत अस्मिता वैतागते. तेव्हा अश्विन म्हणतो की सगळे प्रॉब्लेम्स नाही, आपल्या घरापाशी फिरून फिरून एकच प्रॉब्लेम येतोय, तोही सायली नावाचा. तेव्हा प्रताप म्हणतो की अश्विन अरे सोड ना तो विषय, आता ही कॅनडाला निघाली तर हसत जाऊ देत नाही हिला. तेव्हा अश्विन आता म्हणतो की बरं ठीक आहे आणि अस्मिताला हसवण्यासाठी तो मुद्दा म्हणतो की बरं एअरपोर्टला गेल्यानंतर विमानाच्या बाहेर अजिबात हात काढायचे नाही आहेत आणि एअर होस्टेसकडे ना एक्स्ट्राचे चॉकलेट मागायचेच नाही आहेत आणि पायलट काकांना सांगून ठेव कॅनडा आला की सांगा म्हणावं, नाहीतर जाशील तशीच पुढे. असं तिथे अश्विनने म्हणता क्षणी सगळेजण हसायला लागतात. तेव्हा अस्मिता म्हणते की तू ना चल माझ्यासोबत, जाता जाता विमानातून फेकूनच देते तुला. कल्पनाला मात्र खूपच वाईट वाटतं. तर कल्पना म्हणते की अस्मिता आम्ही सतत तुला सांगायचो की सासरी परत जा, तुझ्या नवऱ्याकडे सचिनकडे कॅनडाला जा, परंतु आता तू खरंच निघालीस ना तर खूपच वाईट वाटतंय ग. तेव्हा अश्विन मुद्दाम थट्टा करत म्हणतो की मम्मा खरं तर ना अस्मिताई लग्न करून केव्हाचीच तिच्या सासरी गेली आहे, परंतु अस्मिताईचे ते क्रेडिट आहे की तिने ते कधी आपल्याला जाणवूच दिलं नाही. तेव्हा अस्मिता चिडते आणि म्हणते की मम्मा बघ ना ग. अश्विन मुद्दाम तिला चिडवायला लागतो आणि सगळेजण सुभेदार हसत असतात. इतक्यात अर्जुन सायली खालती येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की अस्मिताई अगं माझी बायको इथे आली आहे म्हणून तुला इथून जायची गरज नाही आहे, तू इथे राहू शकतेस. हां परंतु माझ्या बायकोला ना जरा कमी टॉन्ट मारायचा. तेव्हा कल्पना चिडून म्हणते की हे घर माझ्या मुलीचंही आहे आणि कोणाच्या येण्याने ती काय इथून निघून जात नाही आहे, तिच्या नवऱ्याने तिला बोलावलंय ना म्हणून जाते ती. तेव्हा अर्जुन विचारतो की काय अस्मिताई तू फायनली सचिनकडे जातेस तुझ्या, बरं झाला. तेव्हा सायली तिला प्रवासासाठी शुभेच्छा देते. तर अर्जुन मुद्दामच तिला डिवचतो की अस्मिताई बघितलंस का माझ्या बायकोचा पायगुण, म्हणजे माझी बायको घरात आली आणि तिला टॉन्ट मारणारी या घरातली एक व्यक्ती ना आता बाहेर जाते. तेव्हा अर्जुनला सायली चिमटा काढते आणि त्याला गप्प बसायला सांगते. तर प्रताप म्हणतो की हे सगळं बोलायची तुला काही गरज होती का? तेव्हा अर्जुन म्हणतो की फायनली तू आता सचिनकडे जातेस, परंतु त्या बिचाराला तुला झेलावं लागणार आहे. अर्जुन सतत अस्मिताला टोमणे मारतो. तेव्हा अस्मिता म्हणते की हे सगळं ऐकायचं मला नाही आहे, मी चालले इथून. तेव्हा सायली तिला थांबवते आणि सायली किचनमध्ये जाते. अश्विन तिथे अस्मिताला म्हणतो की कोणीतरी थांबवायला सांगितलंय म्हणून उगाच कशाला थांबतेस, चल मी तुला सोडून येतो. तेव्हा सायली दही साखर घेऊन येते आणि तिला प्रवासाच्या शुभेच्छा द्यायला लागते. परंतु मूर्ख अस्मिता डायरेक्ट सायलीला ढकलूनच देते. आता सायली पडणार, अर्जुन वेळीच तिला सावरतो. अर्जुन खूप चावताळलेला असतो. तर सायलीला ती म्हणते की मला तुझ्या हातचं काहीही नको आहे. तेव्हा सायली म्हणते की अहो अस्मिता ताई शुभेच्छा असतात ना या. तर अस्मिता म्हणते की तुझ्या शुभेच्छा माझ्यासाठी श्रापच आहेत. तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतोय, पुढे आपण पाहूयात. तर सायली किचनमध्ये असते तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली नवी सून घरात आल्यानंतर काहीतरी गोडाचं बनवते ना, तुम्ही शिरा बनवा ना. तेव्हा सायली खूप खुश होऊन म्हणते की हो मी लगेच रवा भाजायला घेते. तेव्हा कल्पना सासूचा अधिकार गाजवत तिला म्हणते की अजिबात नाही, तुझ्या या किचनशी आणि घराची काहीही संबंध नाही आहे. तर चैतन्य अर्जुनला जोशी पवार वकिलासोबत दिसतो. तेव्हा दोघे आता त्याचा पाठलाग करतात. त्यांना आता हे जाणून घ्यायचं असतं की त्यांचा म्होरक्या कोण आहे. पाठलाग केल्यानंतर अर्जुनच्या समोर मोठ्या सत्याचा खुलासा होतो की जोशी हा महिपत शिक्रे